Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी मनीष कांबळे. आपण पाहतोय जनलोक वार्ता, सत्याचा लढा 24 तास मराठी न्यूज चॅनल. सलोनी, जसे की आपण पाहतोय, मी सध्या हडपसरपासून सासवडला जाणाऱ्या पालखी राष्ट्रीय महामार्गावरती आलो आहे. आणि या ठिकाणी आपण पाहतोय, मी सध्या बेकराई नगरच्या पॉवर हाऊस या परिसरामध्ये आलो आहे. आणि या ठिकाणी आपण पाहतोय, गेल्या अनेक दिवसापासून प्रलंबित जो प्रश्न आहे, ज्यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये त्रस्त होत असतंय, ते म्हणजे रोडवरती पडलेल्या खड्ड्यांमुळं. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हडपसरपासून सासवडला जाणारा हा जो काही राष्ट्रीय पालखी सोहळ्याचा महामार्ग आहे, या पालखी सोहळ्याच्या महामार्गावरती मंतरवाडीपासून ते हडपसरपर्यंत मोठ्या प्रमाणात पावसाने लावलेल्या हजेरीमुळे रोडवरती खड्डे जे आहेत ते पडलेले आहेत. आणि त्या खड्ड्यांमध्ये रोज एक ना एक अपघात जो आहे तो होतो आहे. आणि त्या अपघातामध्ये एक ना एक नागरिक मृत्यूबळी पडतो आहे. अशीच एक घटना गेल्या 2 ते 3 दिवसापूर्वी घडलेली आहे. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर गणेश घोडके असं 22 वर्षाच्या एका युवकाचं नाव आहे. तो युवक सोलापूर जिल्ह्याचा प्रॉपर राहणारा आहे. तो आपल्या परिवाराला घेऊन या ठिकाणी जगण्यासाठी आला होता. आणि तो पहाटे 6:30च्या सुमारास कामाच्या शोधात तो बेकराई नगरपासून निघलेला असताना या ठिकाणी पॉवर हाऊसच्या परिसरामध्ये आला. आणि या ठिकाणी एका ट्रकला धडकून त्याचं दुर्दैवी खड्ड्यामध्ये पडून जागीच तो मृत्यूबळी पडलेला आहे. या ठिकाणच्या स्थानिक नागरिकांच्या मनामध्ये मोठा प्रश्न उद्भवलेला आहे की आत्तापर्यंत मंतरवाडीच्या चौकापासून ते हडपसरच्या चौकापर्यंत एक ना एक व्यक्तीचा अपघात होतो आहे. आणि त्या व्यक्तीचा अपघात झाल्यानंतरनी तो व्यक्ती जागीच दुर्दैवी मृत्यूबळी पडतो आहे. या रोडचा काम कधी होणार आहे? सातत्याने पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना वारंवार भेटूनसुद्धा स्थानिक नागरिक म्हणा, स्थानिक प्रशासन म्हणा, स्थानिक नेत्या मंडळांना या सर्व गोष्टीबद्दल वारंवार सक्षम भेटून, सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्यक्ष भेटून पत्र व्यवहार करूनसुद्धा या ठिकाणी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त जे आहे ते कुठल्याच प्रकारची दखल घेत नाही, त्यावरती कुठल्याच प्रकारची कारवाई जी आहे करत नाही. या सगळ्या गोष्टीला कंटाळून आता या ठिकाणचे जे स्थानिक प्रशासन आहे, स्थानिक नागरिक आहे, ते मोठ्या प्रमाणामध्ये त्रस्त झालेलं आहे. आत्तापर्यंत 100हून अधिक या ठिकाणी नागरिकांचे मृत्यूबळी पडलेले आहेत. या सगळ्या गोष्टीला कारणीभूत जबाबदार खऱ्या अर्थानं कोण असणार आहे, असा देखील प्रश्न आता या भागातील स्थानिक जनतेच्या मनामध्ये उद्भवलेला आहे. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर ज्या वेळेस पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना रोडवरती पडलेल्या खड्डे असतील या संदर्भात निवेदनं दिली, त्यानंतरनी पॉवर हाऊसच्या पेट्रोल पंपाजवळ जर बघितलं आपण, एक ओढा आहे, त्या ओढ्याजवळसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे पडलेले आहेत. आणि त्या ठिकाणीसुद्धा मोठे अपघात जे आहे ते होत असतात. या ठिकाणी जर अपघात झाला तर त्या अपघातामध्ये त्या नागरिकाचा निश्चितच मृत्यूबळी पडतो आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर स्थानिक नागरिक हे सगळ्या गोष्टीला मोठ्या प्रमाणामध्ये कंटाळलेले आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये या गोष्टीचा ईट आता नागरिकांच्या मनामध्ये येत आहे. कारण या ठिकाणी ज्या वेळेस रोडचं डांबरीकरण होतं आहे, ज्यावेळेस या रोडचं दुरुस्तीकरण होतं आहे, त्यावेळेस पावसाने, निसर्गरित्या पावसाने लावलेल्या हजेरीमुळे मोठ्या प्रमाणात रोडचं जे सुशोभीकरण केलेलं आहे, रोडचं जे डांबरीकरण केलेलं आहे, हे झटक्यात उडून जाते. आणि त्या ठिकाणी पुन्हा एकदा जैसे थे वैसे परत म्हणल्यासारखं ते दिवस येतात. आता या सगळ्या गोष्टीला कंटाळून नागरिक जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये त्रस्त झालेले आहेत. 100हून अधिक मृत्यूबळी पडलेल्या नागरिकांचं, त्या परिवारांचं, ज्या परिवारावरती दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे, या परिवाराबद्दल शासन काही मदत करणार का नाही, असा देखील प्रश्न आता या ठिकाणच्या स्थानिक नागरिकांच्या मनामध्ये उद्भवलेला आहे. पक्षामध्ये काम करत असताना, कुठल्याही पदभार नसताना, सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी अहोरात्र झटणारी व्यक्तिमत्व म्हणजे या भागाचे समाजकार्यकर्ते रमेशप्पा निवंगणे. हे या ठिकाणी कायमच एखादा अपघात झाला, एखादा व्यक्ती मृत्यूबळी पडला तर त्या व्यक्तीबद्दल झटून त्या ठिकाणी येतात. एखादा अपघात झाला तर प्रत्येक नागरिक त्या ठिकाणी आंदोलन करत आहे, रस्ता रोको करत आहे, प्रत्येक वेळी महानगरपालिकेवरती मोर्चा काढतो आहे. परंतु हे सगळं कधीपर्यंत चालणार?
असा देखील प्रश्न आता या ठिकाणी राहत असणाऱ्या स्थानिक नागरिकांच्या मनामध्ये उद्भवलेला आहे. यावेळेस आपल्यासोबत काही नागरिक या ठिकाणी जोडलेले आहेत. यावेळेस आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. या ठिकाणी जर पाहिलं तर पुणे महानगरपालिकेला वारंवार पत्रव्यवहार करूनसुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अपघात जे आहे ते होत आहेत. या सगळ्या गोष्टीला खऱ्या अर्थाने जबाबदार कोण असणार आहे, काय वाटते तुम्हाला, काय सांगाल? नाही, हा राष्ट्रीय महामार्ग 965 पालखी मार्ग आहे. हा नॅशनल हायवे. याची जबाबदारी पूर्णपणे राष्ट्रीय महामार्गाचे जे दुरुस्ती अधिकारी आहेत त्यांची जबाबदारी ही आहे. खऱ्या अर्थाने गेल्या 9 महिन्यापासून या रस्त्याचा विषय फार मोठा झाला. आत्तापर्यंत या रस्त्यावरती एवढे अपघात झालेत, रोजचे अपघात होतात. आत्ता जवळजवळ 101 अपघात होऊन 101 मृत्युमुखी या ठिकाणी पडलेले आहेत. शासनाने या रोडवर मृत्युमुखी पडले असताना लोकांना काय दिलं? तर आत्तापर्यंत त्यांना 1 रुपयाची मदत महाराष्ट्र शासन असो किंवा केंद्र शासन असो, कुणीही काही त्यांना रुपयाची मदत केली नाही. परंतु गेले 9 महिन्यापूर्वी माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे साहेब त्यांनी एक मीटिंग लावली. ती मीटिंग लावून ह्या भागातील जनतेला खऱ्या अर्थाने कळालं की रोड का होत नाही. कारण दिवे घाटापासून पंढरपूरपर्यंत त्या हायवेचं काम चालू होतं. ते काम चालू असताना संभाजी झेंडे साहेबांनी अधिकाऱ्यांची मीटिंग लावल्यानंतर ते खऱ्या अर्थाने या भागातील लोकांना कळलं की फॉरेस्टची परवानगी नव्हती. आणि ती फॉरेस्टची परवानगी नव्हती, ती केंद्रस्थानी फॉरेस्टची परवानगी असल्यामुळं ती परवानगी संभाजी झेंडे साहेबांच्या माध्यमातून, सुप्रियाताईंच्या माध्यमातून पवारसाहेबांच्या कानावर घातली. पवारसाहेबांनी त्या ठिकाणी केंद्रीय मंत्री आपले नितीनजी गडकरी साहेब यांना ते हकीकत सांगितली आणि त्याच्यानंतर फॉरेस्टची परवानगी मिळाली आणि आता टेंडरही निघले. परंतु हा रोड पालखी येण्यापूर्वी की येत असल्यामुळं हा रोड थांबला होता. पाऊस थांबल्यानंतर या रोडची डागडुजीचं सोडा, पण हा हायवेचंच काम या ठिकाणी चालू होतं आहे. परंतु आमचं म्हणणं काय होतं, पालखीच्या दिशा आली होती त्याच्या आदल्या दिशेपासून राष्ट्रीय पालखी मार्गाचे जे काही दुरुस्ती अधिकारी आहेत ह्यांनी दोन्ही साईडला मुरुमपट्ट्या केल्या होत्या. ते बी आम्ही त्यांना सांगून ते मुरुमपट्ट्या करून घेतल्या होत्या. परंतु पाऊस जोरात झाल्यामुळं या ठिकाणी त्या साईडपट्ट्या उखडल्या गेल्या आणि रोडवरचे खड्डे जवळजवळ सत्यमपुरम ते मंतरवाडीपासून पर्यंत हे रोडचे खड्डे आणि साईडपट्ट्या उखडल्यामुळं येथे खड्ड्याचं प्रमाण वाढलं. त्याच्यात पाण्याचे डबके तयार झाले. डबके तयार झाल्यामुळं 2 व्हीलर असो 4 व्हीलर असो त्या डबक्याचा त्या ठिकाणी अंदाज येत नाही. ॲक्सिडेंटचं प्रमाण रोज या ठिकाणी, आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे परवाच या ठिकाणी एक ॲक्सिडेंट झाला, पुलाव एक ॲक्सिडेंट झाला, वडकीच्या एक ठिकाणी ॲक्सिडेंट झाला. 6 वाजल्या म्हणजे सकाळी 6 ते 7 मध्ये 1 तासात 3 मृत्यू या ठिकाणी ॲक्सिडेंटमध्ये गेले. आता आपले ट्रॅफिकचे PI आहेत खांडे साहेब, त्यांनी या ठिकाणी भरपूर त्यांची मदत या ठिकाणी होते. दुसरे आपले पोलीस स्टेशनचे PI आहेत त्यांची या ठिकाणी मदत होती. खऱ्या अर्थाने पुणे महानगरपालिकेला आम्ही त्यांच्या अधिकाऱ्यांना बोलावलं, परंतु त्यांचं सांगणं असं आहे की बाबा हा नॅशनल हायवे असल्यामुळं आमचं या ठिकाणी अधिकारी येत नाही. आम्ही त्यांनाही या ठिकाणी काय सांगितलं होतं की बाबा तुम्ही निदान खड्डे तरी बुजवा, परंतु त्या ठिकाणी त्यांनी महामार्गाच्या अधिकाऱ्यांना सांगितलं आता खड्डे बुजवले, परंतु तुम्ही आत्ता परत पहा 2 दिवस पाऊस चालू आहे, खड्डे पडलेले आहेत. आत्ता तुमच्यासमोर एक ॲक्सिडेंट झाला. परंतु ही गोष्ट सोपी नाही. हे या ठिकाणी नागरिक अतिशय त्रस्त झालेले आहेत. माझी एक शासनाला, महाराष्ट्र शासनाला सुद्धा, पुणे महानगरपालिकेला सुद्धा विनंती आहे की आपण या ठिकाणी रोडचे खड्डे तात्पुरत्या स्वरूपात डांबरीकरण करून एक मजबूत स्थितीमध्ये बुजवावे, जेणेकरून ह्या भागातील ॲक्सिडेंट कमी होतील. हायवेपासून वडकीपर्यंत ते आपले सत्यमपुरमपर्यंत हे ॲक्सिडेंटचं प्रमाण फार मोठं आहे, हे कमी होईल एवढीच विनंती महाराष्ट्र आणि आपल्या पुणे महानगरपालिकेला आहे. आणि राष्ट्रीय महामार्ग पालखी मार्ग 965 जे दुरुस्ती अधिकारी आहेत त्यांना खूप विनंती केल्यात, परंतु ते डांबरीकरण करत नाहीत, नुसतेच या ठिकाणी मुरुम टाकतात. त्यांनाही मी विनंती करतो तुमच्या माध्यमातून, कृपया आमच्या सगळ्यांची विनंती आहे कळकळीची की बाबा या रोडवर डांबरीकरण करावं, त्याशिवाय हा मार्ग काही सुकर होणार नाही, अपघाताचे प्रमाण त्याशिवाय कमी होणार नाही. जसं की आपण म्हटलं, माजी कलेक्टर संभाजीराव झेंडे साहेबांनी मध्यंतरी गेल्या काही दिवसापूर्वी मीटिंग घेतली आणि त्यांनी सांगितलं की पावसाळा संपल्यानंतरनी तात्काळ या ठिकाणचं रोडचं काम जे आहे ते सुरू करण्यात येईल. तोपर्यंत अनेक लोकांचा अपघात होतात, मृत्यूबळी त्या ठिकाणी लोक पडत आहेत. याला खऱ्या अर्थाने कारणीभूत जबाबदार कोण असणार आहे, त्याबद्दल काय सांगाल? आता त्यांनी त्यांचं काम केलेलं आहे. जो आत्तापर्यंत घडलेला रोड होता ते त्यांनी मार्गस्थ केलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने राष्ट्रीय जे आपल्या विभागाचे जे रोड दुरुस्तीचे अधिकारी आहेत त्यांचं काम आहे की बाबा हे डांबरीकरण करावं तात्पुरत्या स्वरूपात, त्याशिवाय हे दुसरं होणार नाही.
हेच काम त्यांनी करावं. कारण आता मागच्या आठवड्यात आमदार साहेबांनी मिटिंग लावली होती, त्यांचंही या ठिकाणी मार्गदर्शन झालेलं आहे. परत अजून एक मिटिंग होणार आहे. खऱ्या अर्थाने संभाजी झेंडे असतील, आमदार साहेब असतील, हे काम करतच आहेत. परंतु माझं क्लिअर मत आहे की राष्ट्रीय महामार्गाचे जे दुरुस्तीचे अधिकारी आहेत, जे कोणी असतील खालपर्यंत वरपर्यंत, ह्यांनी याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. या रोडवरती आत्तापर्यंत 100हून अधिक लोकांचं मृत्यूबळी पडलेला आहे. आणखीन रोडचं काम सुरू होण्यासाठी किती मृत्यूबळीची वाट पाहणार आहे हे शासन, याबद्दल काय वाटतंय, काय सांगाल? आता ते याच्यात बोलण्यासारखं काहीच नाही बरं का. त्याचं कारण असं आहे की 100हून अधिक अगणित मृत्युमुखी या रोडला पडलेत. आणि मला आहे ना, म्हणजे मी हैराण आहे की समाज या ठिकाणी खऱ्या अर्थाने त्रस्त झाला आहे. या 4 गावातली लोक त्रस्त होऊन, रोजचा विषय रोडचाच आहे, दुसरा विषयच नाही. परंतु शासन याच्याकडे लक्ष देत नाही. काही त्यांना त्याचे परवा नाही आहे. आता याच्यावर बोलून काही जास्त उपयोग नाही. पण मला वाटतं की बाबा लवकरात लवकर ह्या रोडचं काम जेवढं लवकर चालू होईल तेवढं मृत्यू कमी होतील, ॲक्सिडेंट कमी होतील. हीच माझी इच्छा आहे की बाबा लवकरात लवकर काम करावं. नक्कीच सलोनी, खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर गणेश घोडके हा 22 वर्षाचा तरुण जगण्यासाठी सोलापूरहून पुण्यावर आल्या असताना बेकराईनगरच्या पॉवर हाऊस परिसरामध्ये तो कामाच्या शोधात निघाला होता. आणि त्या ठिकाणी सकाळी 6:30च्या सुमारास एका ट्रक चालकाने त्याला उडवलं आणि खड्ड्यामुळे त्या ठिकाणी दुर्दैवी घटना घडली आणि तो जागीच ढासळला आणि तो मृत्यूबळी पडलेला आहे. आपल्यासोबत या ठिकाणी आणखीन काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत. या रोडच्या काम लवकरात लवकर मार्गी लागावं या संदर्भात अनेकदा पत्रव्यवहार केले, मोर्चे केले, आंदोलन केलं, रस्ता रोको केला, परंतु याला कुठंतरी यश अजून तरी मिळालेलं नाही असं वाटतंय. तुम्हाला काय वाटतं, याबद्दल काय सांगाल? आणि आम्ही 35 वर्षापासून हेच ऐकत आहोत की या पुढच्या महिन्यात रोड चालू होईल, त्याच्या पुढच्या महिन्यात रोड चालू होईल. आणि ते आम्ही आमच्या डोळ्यासमोर कितीतरी मृतदेह उचललेले आहेत, कितीतरी मृत्यू झालेले आहेत. आणि आम नागरिक तिथं खूप त्रस्त आहे. आणि आमची व्यथा कोणापुढं मांडावी हे आम्हाला आजपर्यंत कळालेलं नाही आहे. आणि वारंवार नेते लोकांकडनं यांच्याकडनं आम्हाला आश्वासनच मिळत आहेत. बघता येईल की इथून वृद्ध नागरिकांना, खूप अंध नागरिक आहेत, त्यांना रस्तासुद्धा पार करता येत नाही. ही इतकी दयनीय अवस्था आहे. अनेक वाहनांचं नुकसान होत आहे. इतकं वाहतूक इथं खूप जाम होता आणि खूप रोजची समस्या आहे की आम्ही घरातनं किती वाजता कामावर निघावं हे आजपर्यंत आम्हाला कळालं. 7 वाजता निघावं की 6 वाजता निघावं, म्हणजे आम्ही 10 वाजता कामाला पोहोचू. रोजचाच आम्हाला हा त्रास आहे. तर या त्रासाला वाचा फोडणारं कोण आहे आणि कोण आम्हाला यात मुक्त करेल आजपर्यंत आम्हाला काही कळलं नाही. तरी माझी शासनाला विनंती आहे की त्वरित या रस्त्याचं काहीतरी काम करावं. तुम्ही तात्पुरत्या स्वरूपात काम करता आणि त्याचा मुरूम त्याचा काय होतो, चिखल होतो आणि तो रस्त्याच्या कडेला येतो आणि त्या चिखलामध्ये अनेक गाड्या घसरून पडतात. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात न करता पक्क्या रस्त्याचं काम लवकरात लवकर व्हावं ही मला माझी शासनाप्रती विनंती आहे. आणि मी थांबतो. या अर्थाने जर पाहिलं तर हडपसरपासून सासवडला जाणारा पालखी राष्ट्रीय महामार्ग आहे. या महामार्गावरती मोठ्या प्रमाणात ट्रॉफिक जे आहे ते जाम होत असतं. मंतरवाडीपासून ते सातेवाडीपर्यंत जर हा परिसर पाहिला तर एवढ्या अंतराला पार करण्यासाठी कमी 10 मिनिटाचा रोड आहे, कालावधी लागतं. परंतु आत्ताची जर स्थिती पाहिलं तर मंतरवाडीपासून ते सातेवाडीला जायचं म्हटलं तर तब्बल 2 ते 3 तास लागतं आहे. ह्या सगळ्या गोष्टीला कारणीभूत जबाबदार कोण आहे? का नेमकं या भागातील ट्रॉफिक जाम होतं आहे? का या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रोडचं खच्चीकरण होतं आहे? का या ठिकाणी अनेक लोक मृत्यूबळी पडत आहेत? ह्या सगळ्या गोष्टीला कारणीभूत जबाबदार कोण आहे? आपण जर पॉवर हाऊसपासल्या रेल्वे ब्रिजबद्दल जर पाहिलं तर पॉवर हाऊसच्या रेल्वे ब्रिजला येण्या जाण्याचा जो मार्ग आहे तो शिंगल पदरी आहे, तो एकेरी मार्ग आहे. त्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी जी आहे ते होत असतं आहे. वारंवार वाहतूक विभागाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांशी संवाद साधला आहे. इथल्या जनतेने वारंवार त्याबद्दल तिथल्या पोलीस प्रशासनाशी पत्रव्यवहार केला आहे. परंतु त्यांच्या पद्धतीने त्यांच्याकडून जितकं होतं आहे तितकं ते काम करत असतात. परंतु आता अधिकाऱ्यांकडून सांगितलं जातं आहे की हे जे काम आहे हे काम केंद्र सरकाराकडे आहे आणि केंद्र सरकार त्याच्या पद्धतीने इथलं काम जे आहे ते करेल. परंतु या ठिकाणी
राहत असणाऱ्या सर्वसामान्य सुशिक्षित नागरिकांच्या मनामध्ये हा प्रश्न उद्भवलेला आहे की पावसाळ्याच्या नंतरने हे काम सुरू होईल ते गोष्ट वेगळी आहे, परंतु तोपर्यंत आमचं समाजकार्य हे फक्त इतरांचे मुर्दे उचलण्यापुरतंच मर्यादित राहणार आहे का, असा देखील प्रश्न आता या ठिकाणी राहत असणारे सामाजिक कार्यकर्ते रमेशप्पा निवंगणे व त्यांचे सहकारी या ठिकाणी प्रश्न त्यांनी उत्पन्न केलेला आहे। या ठिकाणी जर पाहिलं तर विशेष करून केंद्र सरकारची हे जबाबदारी आहे, कारण की हे काम केंद्र सरकाराचं आहे। लवकरात लवकर केंद्र सरकारने या गोष्टीचं दखल घेतली पाहिजे आणि या ठिकाणचा जो प्रश्न आहे, जो प्रलंबित प्रश्न आहे, हा लवकरात लवकर मार्गी लावला पाहिजे असे देखील जनतेचं या ठिकाणी म्हणणं आहे। कॅमेरामन संदीप जगतापसह मी मनीष कांबळे। तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। तसंच बेल आयकॉनचं बटन दाबून कमेंट करायला मात्र विसरू नका, कारण बातमी तुमची, साथ आमची, आपल्या हक्काचं चॅनल। धन्यवाद।